हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात माती चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। धरण क्षेत्र आणि आजूबाजूच्या गावांमधून रात्रीच्या वेळी डंपर आणि ट्रकच्या माध्यमातून मातीची सर्रास वाहतूक केली जात असून या माती चोर माफियांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। महसूल विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचंही स्पष्ट होत आहे। या बेकायदेशीर उत्खननामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे। धरण परिसरातून विविध ग्रामपंचायतींना पुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईन या डंपरच्या हालचालीमुळे तुटत असून गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रकाराविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांनाही माती चोरांकडून अरेरावीची वागणूक दिली जात असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे। तहसीलदार आणि संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा असून लोकप्रतिनिधी देखील या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे। पवना धरण परिसरातील नागरिकांनी आता या माती चोर माफियांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही देण्यात आला असून प्रशासनाने त्वरित कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि बेकायदेशीर उत्खनन थांबवावे अशी जोरदार मागणी होत आहे। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका।